कणकवली महोत्सवाचा शानदार समारोप झाला। यावेळी खासदार नारायण राणे, मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांची उपस्थिती होती। यावेळी पाहुण्यांचा आणि कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला। कणकवलीकरांनी 4 दिवस चाललेल्या या महोत्सवाचा आनंद लुटला। खरोखरच ह्या महोत्सवाची सुरुवात राणेसाहेब जेव्हा 90 साली इथे आले त्याच्यानंतर साहेबांनी एक संकल्पना केली की या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटक आले पाहिजेत आणि पर्यटक आले पाहिजे असले तर काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं केलं पाहिजे। म्हणून साहेबांनी मागच्या वेळी सांगितलं पहिल्या भाषणात की देशातला पहिला पर्यटन जिल्हा हा साहेबांनी घोषित केला सिंधुदुर्ग जिल्हा, आणि देशातला पहिला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा केल्यानंतर देशभरातले पर्यटक या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गाने नटलेला सिंधुदुर्ग पाहिला आणि त्यानंतर ही चालू ठेवलेली परंपरा साहेबांनी सिंधू महोत्सव मोठे मोठे घेतले आणि त्याच्यानंतर नितेश साहेबांनी आमच्यावर आशीर्वाद ठेवले आणि आम्ही कणकवली नगरपंचायत जेव्हा साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काढली त्याच्यानंतर आपण कणकवली पर्यटन महोत्सव 2008 पासून चालू केलाय, तो आजपर्यंत आपण सातत्यपूर्ण या महोत्सवाचं आयोजन केलं। आणि नितेश साहेबांनी मोठे साहेबांचं म्हणणंच आहे की मोठे मोठे कलाकार आपल्या कणकवली शहरातील नागरिकांना बघितले पाहिजे, नागरिकांनी जवळून बघितले पाहिजे, त्याच्यासाठी हे मोठे मोठे कलाकार आपण आणतो। कणकवली शहराचा तर विकास राणे साहेबांच्या नेतृत्वावर विकास ठेवून आपण केलाच आहे। आता तर दुधात साखर, नितेश साहेब कॅबिनेट मंत्री झाले, विचार करा किती मोठा आपला पर्यटन जिल्हा आणि किती मोठा विकास होणार आहे। त्याच्यामुळे जास्त न बोलता मी साहेबांना सांगेल की साहेब आपण ठेवलेले आशीर्वाद आणि आपण सांगितलेलं कार्य आम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे। नितेश साहेबांचा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे नितेश साहेबांनी, त्याच्यामुळे याही पुढे यापेक्षाही मोठे मोठे कलाकार आपण या व्यासपीठावर आणू असे मी आश्वासन देतो। या महोत्सवाच्या निमित्तानं जमीन मालक ताईशेटे असतील, बाणावलीकर असतील, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। या महोत्सवाच्या निमित्तानं स्टॉल जे आले, बाहेरून स्टॉल आले, कणकवली शहरातील स्टॉल आले, त्यांचे आभार मानतो। सातत्याने 4 दिवस पत्रकार मित्र इथे उपस्थित राहून आम्हाला मदत करतायत, त्यांचे आभार मानतो। नगरपंचायतचे सर्व कर्मचारी ज्यांनी आपली काही पर्वा न करता सतत 3-3 वाजेपर्यंत जागरण करून साफसफाई साठी मेहनत घेतात, त्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो। लाईट व्यवस्था MSCBच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो। कळत नकळत ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो। 10, 11, 12 विद्यार्थी येतात, मेरिट मध्ये येतात, कशामुळे? जिल्ह्यातून जाताना लोक विचारतात हे कोणाचा जिल्हा आहे? शिवड मी आणत होतो मालवणला, 100 कोटी जमा केले महाराष्ट्र शासनाच्या बँकेमध्ये जमीन ऍक्विजिशन करायला। कोणी विरोध केला? कोणी विरोध केला? कुठलीही गोष्ट त्या रत्नागिरीमध्ये वीज प्रकल्प आणून पाहतोय, 1.25 लाख कोटी खर्च होऊन तो पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे, 1.25 लाख कोटी।
इथे विरोध 2.5 वर्ष सत्ता यांची होती. एक तरी उपक्रम, एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम, मोठे मोठे प्रकल्पाला विरोध, तोडपाणी का. या आमदारांनी इथले रस्ते निकृष्ट दर्जाचे कॉन्ट्रॅक्ट हा घेत होता. कोल्हापूरचा पार्टनर. आता सत्ता आमची आहे, सगळ्या केसेस काढल्या ना, पळता मी थोडी होईल तुला. आता मी कधी मुख्यमंत्री होतो, 12 वर्ष महसूल मंत्री होतो, 30 वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्र मंत्रिमंडळात काढला. मी कोणाला त्रास नाही दिला या राज्यात, सत्य बसून मी कोणाला त्रास दिला नाही. पण हे काय चाललं, परवा पत्रकार काय बातम्या देतात, निलेश शेख बातमी म्हणे फोन हवे, फोन करू नका असं म्हणाला. चुकीचं काय आहे? लोक 8 वाजता बाथरूम मध्ये आंघोळीत जावं, फोन वाजतो. त्यावेळी पण जावं. रात्री 11 वाजता आम्ही कुठून फिरून कधी दिल्ली, कुठे अन्य राज्यात कामासाठी जातो, परत येतो आणि कुठे झोपलो. 11 वाजता फोन वाजतो. मग असं म्हणायचं ना का अवेळी फोन करू. पत्रकार तुम्ही जागा आणि तुम्ही घेऊन बघा. तुमच्या आमच्या एवढी सेवा खिशात ते पैसे खर्च करून तुम्ही करून दाखव. पत्रकार वाळूवाले चोरीचा धंदा करणाऱ्यांची बाजू घेता वाळूवाले. रिक्षा धंदा करणारा आम्ही सपोर्टच करतो. राणे कुटुंब लोकांना रोजी रोटी देणारे कुटुंब आहे. कोणाच्या पोटावर लाथ मारणारे आम्ही नाही. मी जेवढ्या नोकऱ्या लावल्या ना, मी जेवढ्या आयुष्यात नोकऱ्या लावल्या, मुंबईची BST असो, टॅक्सी असो, महानंदा असो, हजारोनी मी नोकऱ्या लावल्या. अजूनही लावत राहणार, रोजी रोटी देणार. पण मी टीका नाही सहन करणार. नाही, बस झालं. आजही मी सांगतो, फक्त एवढ्या लांबून आलो स्पेशल विमान करून. तुमचा आनंद तुम्ही घेतात ना, तुम्हाला पाहावं, तुमचे चेहरे पाहावे. छोटीचे चिमकले मुलं, आज जत्रा आहे, महोत्सव आहे, जशा आनंदात उड्या मारत फिरताना मला विरोधकांनी सांगा तोंड बंद ठेवा, आम्ही करतो ते पहा, डोळ्यांनी पहा. शिवडी होणार, वैभववाडी, कोल्हापूर गाडी ट्रेन सुरू होणार. अनेक उपक्रम, 1000च्या जवळपास कारखाने येणाऱ्या 5 वर्षात आणण्याचा प्रयत्न. 1000 एकही बेकार ठेवणार नाही. कोणाच्या घरात या संपूर्ण जिल्ह्यात उत्पन्न नाही, पैसे नाही, उचूट पेटत नाही, अशी परिस्थिती मी शिल्लक ठेवणार नाही. हा माझा निर्धार आहे. हा माझा निर्धार. कोणता लोकप्रतिनिधी असं बोलतो? कोणी केलंय? काय लोक काय फिरतात, आज या पक्षात त्या पक्षात तिकीट नाही मिळत, त्या पक्षात नाही मिळालं. आणि असे लोक त्यांना आमच्या टीका करायचा काय नैतिकता आहे? असोच बांधव, नितेश राणेने हा उपक्रम चालू केलाय. नितेश राणे आमदार झाला, मंत्री झाला, कोणामुळे झाला? तुमच्यामुळे झाला. तुम्ही मतदान केलं, भरघोस मतांनी निवडून दिलं, म्हणून नितेश 59,000 मतांनी निवडून आला हो. आणि कॅबिनेट मंत्री झाला. निलेशांचा आमदार झाला, तुझे तोही मंत्री होईल. तुम्ही नाही. अरे मला तुम्ही जवळपास तरी कोणी पोचता का? दोन्ही शिकले. तो निलेश M.Com PhD आहे, MBA लंडन आहे. तर ये ना जरा व्यासपीठ, जरा बोल, जरा तुला काय कळतं, या जिल्ह्याला काय पाहिजे, राज्याला काय पाहिजे, दरडोई उत्पन्न म्हणजे काय, सिंधुदुर्गाचं किती आहे, महाराष्ट्राचं किती आहे, देशाचं किती आहे आणि अमेरिकेचं किती, तर तरी सांग ना. बघूया तू बौद्धिक बुद्धिमत्ता काय. काय नाही, काय फक्त टीका. राणी एकच विषय. आता जर कुठला विषय बोलला तर मी घरी येऊन दरवाजात उभा राहील. पुढचं मला माहित नाही काय, मी नाही सोडणार.
का नुकसान करायचं? 35 वर्ष मी गप्प आहे. एवढं देऊन करू नये असं बांधव. मलाही थोडी गाणी ऐकायची होती पण मला इथे उशीर झाला. गाणी ऐकून दिवसभरांचा सीन घालवावा आणि थोडा आनंद लुटावा असं म्हणतात. आनंदामुळे वय वाढतं. मी प्रयत्न करतोय तो हा विघ्न होतोय. भविष्यात होणार नाही याची काळजी विरोधकांनी घ्यावी असं वाटतं मला. कटकवली करा ना, देवगड करा ना, वैभववाडी करा ना. मी धन्यवाद देतो. तुम्ही प्रचंड मताधिक्याने आमच्या नितेशला निवडून दिलात. नितेश, तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड किंवा ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही. विकासाच्या माध्यमातून असा विकास करेल तुम्हाला वाटेल वा मग तिला सार्थकी ठरलं. हे उद्गार काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी बोलतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.